या ठिकाणी या भूतलावरती प्रत्येक संत मानदेयांनी वेगवेगळ्या प्रकारची अभंग रचना तुमच्या आमच्या करता करून ठेवली मायबाप. त्या प्रत्येक अभंगामधनं तुम्ही आम्ही काहीतरी शिकण्यासारखं आहे. अहो अभंगामधनं नाही तर त्या अभंगामधील प्रत्येक शब्दामधनं तुमच्या आमच्या आयुष्याचं कल्याण होणार आहे. म्हणून महाराज सांगतात क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. ऐका, या भूतलावरती जीवन जगत असताना महाराजांनी सांगितलंय क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. या ठिकाणी महाराज असं म्हटलेत का तुम्ही वर्षाची वर्षाला विचार करा म्हटलेत का महाराज? नाही म्हटले. महाराज असं म्हटले का तुम्ही महिन्याची महिन्याला विचार करा? नाही म्हटले ना. महाराज असं देखील नाही म्हटले की घंट्याची घंट्याला विचार करा. महाराजांनी या ठिकाणी काय सांगितलंय तर क्षणोक्षणी हाची म्हणजे नेमकी कोणता? हाच करा, इकडचा तिकडचा दुसरीकडचा कुठलाही नाही. क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. हा भवसिंधू सागर पार करत असताना माणसाने हाच विचार केला पाहिजे. कोणता ते आपण पुढे पाहणार आहोत. बरं विचार का करायचा आहे तर हा जो नाशिवंत देह आहे हा एक ना एक दिवस तुम्हाला प्रत्येकाला काय करायचंय सोडून जायचं. या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक जडजीव मात्राला प्रत्येक प्राणी मात्राला एक ना एक दिवस काय करावं लागणार आहे? मरावं लागणार आहे. म्हणून महाराज सांगतात नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. मग एक ना एक दिवस तुम्हाला प्रत्येकाला मरायचं आहे ना तर मग जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे ना तोपर्यंत काय करा तर संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आणि महाराज शेवटच्या चरणात खूप गोड सांगतात. महाराज सांगतात तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. म्हणजे हा इहलोकीचा व्यवहार करत असताना डोळ्यावरती कुठल्याही प्रकारचं धुर धरू नका, डोळ्यावरती कुठल्याही प्रकारचा अंधकार धरू नका. बरं का गुरुजी, बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की या मंडपाच्या पलीकडे जर मी एखादं चुकीचं कर्म करत असलो, चुकीचं काम करत असलो, वाईट गोष्ट करत असलो तर या मंडपाच्या अलीकडच्या लोकांना काहीही समजत नाही, या मंडपातल्या लोकांना काहीही माहिती नाही. दादा हो ऐका ना, या मंडपातल्या लोकांना जरी काही माहिती नसलं, या मंडपातल्या लोकांना जरी तुम्हाला काही बोलता येत नसलं तरी देखील जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी ज्याला आपण देव म्हणतो ना, देव, तो देव वरतून तुमचं आमचं प्रत्येक कार्य पाहत असतो, तुमचं आमचं प्रत्येक कर्म पाहत असतो आणि त्या प्रत्येक कर्माचा हिशोब वरती काय करून ठेवत असतो? लिहून ठेवत असतो. आहे का? मांजर दूध पिते डोळे झाकून, त्या मांजरीला असं वाटतं की मला कोणीच बघणार नसते. बरेचसे लोक असेच असतात, चुकीचं कर्म करतात, वाईट वागतात आणि त्यांना असं वाटतं की मला कोणी बोलणार नाही, मी दादा आहे, मला कोणी बोलणार नाही, मला कोणी खवळणार नाही. पण दादा ऐका ना, या जगात जरी तुम्हाला कोणी बोलणार नसलं, या भूतालावर जरी तुम्हाला कोणी खवळणार नसलं तर जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी तो देव सगळ्यात मोठा CCTV कॅमेरा वरतून लावलेला आहे आणि तो वरतून सगळं पाहत असतो, त्याचा हिशोब ठेवत असतो. म्हणून महाराज सांगतात तुका म्हणे इह लोकीच्या विभारे नका डोळे धुरे भरून राहू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा सरळ सरळ भाव मी तुमच्या समोर सांगितलेला आहे. अभंगावरती चिंतन करण्याच्या अगोदर, अभंगावरती बोलण्याच्या अगोदर आज या ठिकाणी तुम्ही आम्ही सगळे सोयरे आप्तेष्ट मित्र परिवार नाते गोते पाहुणे मंडळी भक्त मंडळी या ठिकाणी कोणत्या कारणाने जमलेलो आहोत तर गेल्या 5 वर्षापूर्वी तुमच्या आमच्यातून आपल्या सर्वांना सोडून गेलेल्या, आपल्यातून निघून गेलेल्या कैलासवासी स्वर्गीयवासी आम्ही जिजी म्हणायचो म्हणून मागं बघण्याची वेळ आली. यमुनाबाई पन्हाळकर यांच्यावाला आज 5वं पुण्यस्मरण आहे आणि या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या एका सर्वसामान्याच्या लेकराला किंवा सर्वसामान्य लेकराला कीर्तन करण्याची संधी ज्यांच्यामुळे भेटली ती माझ्या वतीने नितांत प्रेम करणारी महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार, नामवंत कीर्तनकार, आपल्या कांबी गावचंच नव्हे तर आपल्या शेवगाव तालुक्याचं भूषण आदरणीय भाऊसाहेबजी महाराज पन्हाळकर. तसं जर पाहायला गेलं तर मी इथं कीर्तन करावं एवढा मोठा महाराज नाही, कारण की इथं एका होणी बळी रे. महाराजांनी जर विचार केला असता तर महाराजांनी सुरुवातीलाच इंदुरीकर आणला होता. काय सुरुवातीलाच इंदुरीकर आणला होता, आता काही आणू शकत होते, बरोबर आहे की नाही? पण तरी देखील असं म्हणतात एखाद्या मित्राचं मित्रावरती किती प्रेम असतं हे जर दाखवून द्यायचं असतं तर कुठेतरी कार्यातून दाखवून द्यायचं, कुठेतरी कर्तृत्वातून दाखवून द्यायचं असतं. तसं भाऊसाहेब महाराजांचं काही नाही एवढं, पण बापूंची खूप इच्छा होती
बापांची खूप इच्छा होती की किसनाचं कीर्तन करायचं, किसनाचं कीर्तन करायचं. तसं जर पाहायला गेलं तर मी लहान असल्यापासून या कुटुंबाचं आणि माझं एक जवळचं नातं आहे. जवळचं म्हणण्यापेक्षा आम्ही एका कुटुंबातले असं म्हटलं तरी काही हरकत नाही. ज्यावेळेस जिजीचं दुखत होतं, ज्यावेळेस जिजी आजारी होत्या, त्यावेळेस जिजींना दवाखान्यात नेण्यापासून तर जिजीच्या शेवटच्या घटिकेपर्यंत आम्ही दोघं सख्ख्या भावाप्रमाणे सोबत होतो. असं म्हणतात जिथं सख्खे रक्ताचे नाते साथ सोडून जातात तिथं मैत्री कामाला येते. ज्यावेळेस माझ्या देखील आयुष्यात दुःख आलं, ज्यावेळेस वाईट संकट आलं, त्यावेळेस पन्हाळकर महाराज देखील माझ्या आयुष्यात धावून आले. ज्यावेळेस त्यांच्या देखील आयुष्यात संकट आलं, त्यावेळेस मी देखील त्यांच्यासोबत सख्ख्या भावाप्रमाणे धावून गेलो. खऱ्या अर्थाने तो काळ देखील वाईट होता, तो दिवस देखील बिकट होता. पण असं म्हणतात, जो आवडे सर्वांना आणि तोच आवडे देवाला. असा प्रसंग कुणाच्याही आयुष्यात येऊ नये. कारण की बघा, मरण प्रत्येकाला येणार आहे. प्रत्येकाला आयुष्यामध्ये मरायचं आहे. काय करायचं आहे? प्रत्येकाला मारायचं. कुणीही जिवंत राहण्याकरता या ठिकाणी आलेलं नाही. पण ते परिस्थिती काय होती ना, ती फक्त आम्ही दोघांनी आमच्या डोळ्याने पाहिली होती. आमच्यासोबत कोणीच नव्हतं. ज्यावेळेस ती घटना घडत होती, ज्यावेळेस आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो होतो, ज्यावेळेस तिथपर्यंत पोहोचलो होतो, हे आमच्या दोघांना माहिती होतं की आता अर्ध्या घंट्यामध्ये काय होणार आहे. फक्त त्यांना आणि मला माहिती, बाकी कोणालाही सांगितलं नव्हतं. त्या ठिकाणी डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टरने सांगितलं यांची गॅरंटी नाही. नंतर आम्ही तरी प्रयत्न केले, ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं, समोर नगरला फोन केले, हॉस्पिटलची जागा लावली, बेडची सोय लावली, सगळी लावली. पण असं म्हणतात, ज्या दिवशी माणसाचं मरण ठरलेलं असतं त्या दिवशी माणसाला काय करावं लागतं? मरावं लागतं आणि जावं लागतं. आणि त्या दिवशी त्या काळावरती भगवंताने जिजीला बोलावणं घातलं आणि जिजीला जावं लागलं. जिजी गेल्याच्या नंतर वेगवेगळ्या प्रकारचे विधी संपन्न झाले. त्या कोरोनासारख्या महाभयंकर आजारातून संपूर्ण कुटुंब असेल संपूर्ण बाहेर निघाले. आणि बाहेर निघाल्यानंतर वर्षश्राद्धाच्या दिवशी पन्हाळकर महाराजांनी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार इंदुरीकर बाबांचं कीर्तन ठेवलं. फक्त आपल्या आईचं किंवा आपल्या बापाचं कीर्तन वर्षश्राद्ध हे एकदा घालून चालत नसतं. काय? कारण की त्यांचे अनंत कोटीचे उपकार आपल्यावरती असतात. काय असतात? अनंत कोटीचे उपकार असतात. असं मला वाटतं की ते 86 वेळा विधी घालावं लागतो काहीतरी त्यांचा. मी रात्री ऐकलंय ते. किती वेळा? 86 वेळा विधी घालावा लागतो. तसं शास्त्राच्या नियमाने आपण वर्षातून 3दा विधी घातला तरी चालतो. तो म्हणजे कोणता? आपलं पितृपक्षातला असेल, अक्षय तृतीया असेल आणि वर्षश्राद्ध असेल. तर आजचं जिजीचं वर्षश्राद्ध पुण्यस्मरण हे 5वं पुण्यस्मरण आहे. आणि 5व्या पुण्यस्मरणाच्या दिवशी माझ्यासारख्या एका पामर जीवाला कीर्तन करण्याची संधी भेटली. आणि या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं दिग्गज मंडळी कीर्तनाकरता उपस्थित आहेत. अशा बऱ्याच दिवसापासूनची त्यांची देखील इच्छा होती. जिजी देखत कीर्तन मी केले त्यावेळेस त्यांना लय आनंद व्हायचा. असा आनंद व्हायचा त्यांना, असं वाटायचं की माझं पोरगं कीर्तन करायला लागलं. काय? माझं पोरगं कीर्तन करायला. कारण की पाहिला मी लय विचित्र होतो अशोक बाबा. विचित्र म्हणजे जिजीला असं त्यांना असं वाटायचं याचं काय होईन काही नाही. कारण की मी कधी पण नाईट पॅन्ट आणि टी शर्ट, ही गल्लीतून ती गल्ली, ती गल्लीतून पलीकडची गल्ली. मग जिजींनी मला कधी म्हणा, अरे बाबा तू सुधर, अरे बाबा तू सुधर. लोक मला बोलतात तुझं एक पोरगं चांगलं झालं आणि एक पोरगं गावात हिंडत आहे. म्हटलं नाही जिजी, ज्या दिवशी भगवंताच्या मनात असेल, देवाच्या मनात असेल, त्या दिवशी माझं देखील चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. हे बघा, ज्यांच्या पाठीमागं आईवडिलांचे आशीर्वाद असतात, ज्यांच्या पाठीमागं आईवडिलांची कृपादृष्टी असते ना, किंवा ज्यांचे कर्म चांगले असतात ना, त्यांच्या आयुष्यात अरे किती वाईट काळ येऊन द्या, अरे किती मोठा दुःखाचा प्रसंग येऊन द्या, अरे किती संघर्षाचा काळ येऊन द्या, एक ना एक दिवस तो माणूस विजय मिळवल्याशिवाय राहत नसतो. आणि खऱ्या अर्थानं आज गेली ती माय माऊली, ती पाहायला पाठीमागे नाही आहे, पण त्यांचं नितांत असणारं प्रेम आज खऱ्या अर्थाने उभ्या महाराष्ट्रभर भाऊसाहेबजी महाराज पन्हाळकर नोहे तर टी व्हीवर देखील त्यांचे कीर्तन चालू आहेत. आणि ती माय माऊलीवर तुम्ही पाहत आहे. मला तर एकच वाटतं की आज हे सुख पाहण्याकरता, काय आज हे सुख पाहण्याकरता आज ती आई पाहिजे होती. आज त्यांच्याकडे असणारी गाडी असेल, घर असेल, दार असेल, सगळ्या गोष्टी आहेत, पण जिजी या जीवनात नाही. आई खूप आयुष्यात महत्त्वाची असते. असो आपण पुढे बोलणारच आहोत. आज या कीर्तनाकरता उपस्थित असणारे सर्वच दिग्गज कलाकार मंडळी, महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार, सुप्रसिद्ध गायनाचार्य, आपल्या गेवराई तालुक्याचं, मराठवाड्याचं भूषण, आमचे परम आदरणीय परमपूज्य हरिभक्तपारायण आशुराजजी महाराज पुरी. मला वाटलं नव्हतं तुम्ही येतात म्हणून, पण खऱ्या अर्थाने तुम्ही देखील वेळेत वेळ काढून माझ्या कीर्तनाला आलात. त्याचप्रमाणे गेवराई तालुक्याचं भूषण, आमच्यावर नितांत प्रेम करणे आमचे आदरणीय भारती महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माझ्यावरती नितांत प्रेम करणे आपले गुंतेगावचे गोरडे मामा, सदा मामा गोरडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. ते फक्त माझ्याच कीर्तनाला नाही तर कांबीत कुणाचंही वर्षश्राद्ध असून देत, ते तयारच असतात. एवढी परमार्थाविषयी गोडी असावी लागते. काय असावी लागते? अहो ते चिखलात येतात कधी कधी गुंते गाऊन, वा आनंद वाटतो. असे माणसं परमार्थात आहेत. त्याचप्रमाणे
आमचे ढोरजळगावचे काका असतील. दुसरी गोष्ट, आज या ठिकाणी कीर्तनाकरता आवर्जून उपस्थित असणारे आमच्या शेवगाव तालुक्याचं भूषण, महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार, हे तुम्ही ऐकून असताना. आत्ता पाठीमागं महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार म्हणून जी आत्ता वेब सिरीज किंवा सिरीज होऊन गेली, त्या सिरीजमधले महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार आपल्या शेवगाव तालुक्याचं भूषण ऋषिकेशजी महाराज थोरात हे देखील कीर्तनाकरता उपस्थित आहेत. महाराजांचे देखील खूप खूप धन्यवाद. दुसरी गोष्ट, आज या ठिकाणी कीर्तनाकरता आवर्जून उपस्थित असणारे, माझ्या वतीने नितांत प्रेम करणारे, सुरुवातीला वाजवलं बरोबर एक नाही, हरिभक्त परम आदरणीय आमचे धुरंधरे आबा. आबा आले का नाही डबाच होता दान 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 दान. आदरणीय आबा, तुमचं वादन खूप गोड आहे. आमच्या संस्थेतल्या पोरांना जर विचारलं ना तुम्हाला कुणासारखं वाजायचं वाजणार व्हायचं, तर पोरं सांगतात आम्हाला त्या आबासारखं वाजायचं. अवी क्वालिटी लागते माणसात काय हे कारण की पोरांनी फक्त त्यांनाच वाजताना पाहिले. ज्यावेळेस पोरं पिंपरीत येतात ना, मी जास्त पोरांना कुठं कार्यक्रमाला पाठवित नाही, महाराजांना देखील माहिती. पण ज्यावेळेस पोरं पिंपरीत येतात आणि पिंपरीत आल्याच्या नंतर आबांचा जो ताल असतो, तो ताल पोहून पार पोरं मंत्रमुग्ध होतात आणि म्हणतात असंच आपल्याला वाजायचं. म्हणून मी सांगितलं आबांसारखंच आमच्या प्रत्येक पोराला वाटतं मी वाजावं. दुसरी गोष्ट, आमच्या वतीनं अशा प्रकारचे प्रेम करणारे आपल्या कांबेगावचं भूषण हरिभक्त पारायण भागवताचार्य, महाराष्ट्रातील एक नामांकित कीर्तनकार आमचे छोटे बंधुराज कन्हैया महाराज शास्त्री हे देखील उपस्थित आहेत. आत्ता मृदंगावरती उपस्थित असणारे हरिभक्त पारायण आमचे ओमकारजी महाराज ढोले हे देखील उपस्थित आहेत. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच गुणीजन टाळकरी माळकरी मंडळी, पेटीवरती असणारे माझ्यावर प्रेम करणारे सुदाम मामा असतील, विश्वास काका असतील, पाठीमागे माझे वडील असतील, समोर बसणारे सगळेच आलेले पाहुणे मंडळी, या सर्वांच्या चरणावरती मी माझा माथा विनम्र करून मी माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल. दुसरी गोष्ट, गेल्या 6 ते 7 महिन्यापासून आम्हा सर्वांचे कीर्तन यूट्यूबच्या माध्यमातून जे महाराष्ट्रावर पोहोचवतात ते आमचे लाडके माऊली दादा. जोरदार टाळी वाजवा दादा करता. काय माहिती का, हे बघा इकडे तिकडे कुठेतरी पिक्चरची शूटिंग काढण्यापेक्षा, इकडे तिकडे कुठेतरी गाण्याची शूटिंग काढण्यापेक्षा परमार्थातली शूटिंग काढण्याकरता भाग्य असावं लागतं. या लेकराच्या आयुष्यात काहीतरी पुण्य केलं असेल. आणि किती अधिकारी मानव ते बघा ना तुम्ही आता, बरं का पानाकर महाराज, किती अधिकारी मानव तुम्ही, सगळे लाईनीत उभा राहिलेत. काय ताकद लागते याला पण काहीतरी, काय माणसाने काहीतरी शिकावं तर असंच शिकावं का त्या क्षेत्रातला बाप झालो पाहिजे आपण. बघा ना, आज सगळेजण तुम्ही खाली बसलात, माऊली एकटाच माय पुढं उभा आहे, याला पुण्य असावं लागतं. आमचे माऊली दादा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण तलवाडा येथील आमचे परमादरणीय मित्र दीपक महाराज बोरुंदे हे देखील या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित. महाराजांचे देखील खूप खूप धन्यवाद. परिसरातून आलेले शेवगाव तालुका असेल, बालमटाकळे असेल, चापडगाव असेल, ढोरजळगाव असेल, गरडवाडी असेल, आपेगाव असेल, गोंतेगाव असेल, या प्रत्येक गावातून आलेले सर्वच पाहुणे मंडळी असेल, महाराजांवरती प्रेम करणारे मंडळी असेल, या सर्वांच्या चरणावरती मी माझा माथा विनम्र करतो आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. ऐका माय बाप, अभंग निवडला जगद्गुरु तुकोबराय. जगद्गुरु तुकोबराय महाराज सांगतात, ज्यावेळेस माणसाने जन्माला आल्यानंतर एकच करावं, काय तर क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. माणसाने जीवनाला जन्माला आल्यानंतर क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे. महाराज असं नाही म्हटले महिन्याला 8 दिवसाला 15 दिवसाला, क्षणाक्षणाला विचार करावा. बरं, क्षणाक्षणाला विचार कोणता करावा बरं? क्षणाक्षणाला तुमचा आमचा विचार कोणता असतो? स्वार्थाचा विचार असतो. माझ्या पोराचं लग्न झालं पाहिजे, मला एखादी 4 व्हीलर गाडी, होय ऋषी महाराज, 4 व्हीलर गाडी एखादी मला आली पाहिजे, माझा एखादा बंगला झाला पाहिजे, हे तुमचं आमचं असतं, बरोबर आहे की नाही? पण ऐका ना, या ठिकाणी महाराज काय सांगतात की असा विचार न करता, का आपल्या संसाराचा विचार नाही करायचा तर भगवंताचा विचार करतात. संसाराचा विचार का नाही करायचा, तर दुःख बांधवडी आहे हा, आणि सुखाचा विचार, या संसारात जोपर्यंत तुम्ही फिरत राहाल तोपर्यंत तुम्हाला काय भेटणार आहे? दुःखच भेटणार आहे. विचार जर करायचा असेल तुम्हा प्रत्येकाला, तर आयुष्यामध्ये जन्माला आल्याच्या नंतर कुणाचा करा, तर त्या भगवंताच्या सेवेचा केला पाहिजे, त्या भगवंताच्या नामस्मरणाचा केला पाहिजे, त्या भगवंताच्या चिंतनाचा केला पाहिजे. पण दुर्दैव असं वाटतंय की महाराष्ट्राच्या मायभूमीमधल्या बऱ्याचशा लोकांना आता देव देव नकोसा झालाय, भगवंत नकोसा झालाय, भगवंताचं नामचिंतन नकोसं झालंय. लोकांना भगवंत नकोसा झालाय, लोकांना देव देखील नकोसा झालाय. फक्त लोक काय करतात म्हणजे का कामापुरतं देवाला यूज करतात. कशापुरतं?
कामापुरतं फक्त. आपले जर एखादी जर गोष्ट अडलेली असली, आपल्या घरात जर कोणाचं दुःख होत असलं, तात्पुरता देवाला, गणपती बाप्पाला, महादेवाला कोणाला तरी नवस करायचं आणि सांगायचं, हे देवा मला एवढं पावन होईन, या संकट मला काय कर, बाहेर काढ. जर नाही जर बाहेर काढलं तर पुन्हा त्या देवावरती काय करायचं, ताव काढायचा. मी तर एकच सांगेन, देवाला काहीच लागत नाही, तुमच्या अंतकरणातला काय लागतो, फक्त भाव असावा लागतो. काय देव भावाचा, भुकेला देवाला फक्त तुमच्या अंतकरणातला भाव असावा लागतो. पण तो भाव फक्त मोगामा असून चालत नाही, नितांत अशा प्रकारचा असावा लागतो. एक वेळेस मी जालन्याला कीर्तनाला गेलो, लोकांचा मागं बरं का देवावर किती भाव आहे. एक वेळेस जालन्याला कीर्तनाला गेलो, मला एक वेळेस म्हणतो फक्त जालन्यालाच कीर्तन असतं काय रे. एक वेळेस जालन्याला कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर एका घरामध्ये प्रवेश केल्यानंतर एक आजीबाई होत्या आणि आजीबाईच्या हातात अगरबत्ती होती. काय होती, अगरबत्ती. आजीबाईने अगरबत्ती पेटवली, देवापुढे अशी ववाळली. काय केली, महिला मंडळ देवापुढे अशी ववाळली आणि ववाळून आपलं धुपण नसतं कधी निघालेलं, धुपण असं देवाकडे लोटलं आणि अगरबत्ती विजली परत पुडक्यात ठेवून दिली. काय केलं, परत पुडक्यात ठेवून दिली. मनामध्ये विचार, मी पहिल्यापासून जर शिक मला चौकशी करायची सवय होती, म्हणलं आजीबाई ती अगरबत्ती विजवून नेमकी तुम्ही पुडक्यात परत का ठेवून दिली. त्यावेळेस आजीबाईने सांगितलं, महाराज काय सांगावं तुम्हाला, दिवसातून 4-4 उदबत्त्या वावळायच्या म्हणजे देवाला मी, काहीच नाही, फक्त पोराला पोरग व्हावं म्हणून. पण एक दिवस सुन खवळी पोरग खवळ म्हणजे माय आई तू आठवड्यातून 10 पुढे उडायला लागली म्हणे, तरी आम्हाला लेकरू व्हायना बाळ व्हायना, नुसतं धुपन करते घरात तू. मग तेव्हापासून निर्णयच घेतला म्हणे, तात्पुरती दाखायची निवजून ठेवून द्यायची. काय तिने निर्णय घेतला, तात्पुरतं असं धुपन दाखायचं देवाला, नंतर काय करायचं इजून टाकायचं. ऐका बरं का माय बापू, जर तात्पुरतं जर देवाला जर तुम्ही धुपन दाखवलं ना, ते आयुष्यभर तुमचं धुपनच काढित. काय करतो तो, आयुष्यभर धुपन काढतो. म्हणजे सांगून देवावरती नितांत अशा प्रकारे श्रद्धा असली पाहिजे, भाव असला पाहिजे. देव भावाचा भुकेला, नाही तर या बाधे अंतरीची घेतो गोणी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची अंतरीची घेतो गोडी. नाही तर असं होतंय, म्हणे नाही भाव, म्हणे देवा मला देव आशानं पावायचा नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही, तू काय बाजारचा भाजीपाला आहे का, ते 50 रुपयात मला द्या 2-3 जुड्या, नाही ना. त्याच्याकरता श्रद्धा असावी लागते, त्याच्याकरता प्रेम असावं लागतं, त्याच्याकरता निष्ठा असावी लागते. पण दुर्दैव असं आहे की लोकांची त्या भगवंतावरती काय नाही, निष्ठाही नाहीये, श्रद्धाही नाहीये आणि प्रेमही नाही आहे. का भगवंतावरती विश्वास ठेवा, देवावरती विश्वास ठेवा. मायबाप तुमच्या आयुष्यामध्ये किती मोठं संकट असू द्या, अरे किती मोठं दुःख असू द्या, अरे किती संघर्षाचा काळ असू द्या, त्या भगवंतावरती जर विश्वास ठेवला ना, तर किती मोठा दुःखाचा डोंगर दिला असला तर तो नाहीसा झाल्याशिवाय राहत नाही. उगवी कोडे संकट, उगवी कोडे हरी देवा उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट, हो उगवी कोडे संकट, हा उगवी कोडे संकट. मागे पुढे संकट, संकट, संकट. जोरदार टाळी वाजवा एकदा आता. याच्याशिवाय आनंद नाही, पण कमूनच गप बसली होती, काय मिळणे लागला. याच्याशिवाय आनंद नाही बघा. ज्यावेळेस तुम्ही येणार असं म्हटले ना, लय आनंद झाला. म्हटलं चला बा आलेत, आता तरी प्रेमाने होऊन देऊ आपण आनंद घेऊ कीर्तनाचा. विठाला 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 विठाला. देव उभा मागे पुढे आहे, आपल्या पाठीमागे देव उभा असतो आणि पुढे देखील उभा असतो देव. फक्त देवावरती काय असावी लागते, श्रद्धा असावी लागते आणि निष्ठा असावी लागते. पण लोकांची त्या देवावरती श्रद्धाही नाही, निष्ठाही नाही. का देवाने सुंदर अशा प्रकारचा हा नरदेह दिला, त्या देवाचं भजन पूजन करण्याकरता. देवाचं भजन पूजन करा. अरे किती मोठं दुःख असू द्या, नाहीच होत आहे. दुःखच नाही, दुःखाचं पर्वत देखील नाहीच होतं. घेताना घेताना विठोबाचे पर्वत जळतील पापाचे. घेताना घेताना विठोबाचे
घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे 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 घेता नाम विठोबाचे आणि पर्वत जळती पापाचे. जर भगवंत जर नाम चिंतन केलं, भगवंताचं जर भजन पूजन केलं तर आपल्या आयुष्यात पर्वतासारखं जरी पाप असलं ते नाहीस होत नाही. हे देवाने हा भगवंताने हा नरदेह कशा करता दिलाय हो? टाळी. वा वा. गोमटा देवे दिला दे भजन गोमटा देवे दिला दे भजन गोमटा क्या बात है. तोया झाला फाट बाधिकेचा तोया झाला फाट बाधिकेचा देवे दिला दे भजन गोमटा देवे दिला दे भजन गोमटा भजन देवे दिला दे भजन गोमट तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला बाधिकेचा बाधिकेचा बाधिके तू तर भरायला असं जवळ येत तशी. देवे दिला देह भजना गोमटान तोया झाला फाटा बाधिकेचा. देवाने हा सुंदर अशा प्रकारचा नरदेह कशा करता येईल तर देवाचं भजन पूजन नाम चिंतन करण्याका द्यायचं. अरे काय कमी केले देवाले आपल्याला? काय काय कमी केलं? काय काय नाही दिलं देवाने आपल्याला? हे हात दिलेत, पाय दिलेत. ओ दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान हे डोळा मुख बोलाया वचन डोळा मुख बोलाया वचन दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान दिले कान वाह वाह क्या बात है. हे दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन मुख बोलाया वचन डोळा मुख बोलाया वचन बोलाया वचन बोलाया वचन दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाय वचन. देवाने सुंदर अशा प्रकारचा नरदेह दिला त्या देवाचं भजन पूजन नाम चिंतन करण्याकरता दिलाय. पण लोकांना त्याची अजून देखील किंमत समजलेली नाही. याच्याकरता किंमत समजावं लागते. देवाने हा नरदेह आपल्याला दिलाय ना याची काहीतरी किंमत माणसाला समजली पाहिजे. का एक उदाहरण सांगतो. एक लाकूड तोड्या होता बघा, लाकूड तोड्या.
कोण? एक लाकूड तोड्या होता. आणि तो लाकूड तोड्याचा आपला रोजचा धर्म होता. आता लाकूड तोड्याचा काय माणसं धर्म असेल का? त्याचा काय धर्म होता? रोजचे लाकडं तोडायचे, मुळी करायची आणि मुळी घराशी परत आणायची, ती जाळायची आणि त्याचा कोळसा करून विकायचा. काही काही माणसं चांगली याचा कोळसा करून विकतात. काय करायचा? ती मुळी आपलं. मग त्याने एक दिवस असंच निर्णय घेतला, घराच्या बाहेर निघावं. निघाल्याच्या नंतर रोजच्या आपल्या नित्यक्रमाप्रमाणे, रोजच्या याच्याप्रमाणे, ठरलेल्या नियमाप्रमाणे तो जंगलामध्ये गेला. मायबापाने जंगलामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जंगलात प्रवेश केला. इकडे तिकडे वन 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 भटकत फिरत असताना त्याच्या डोक्यामध्ये आला, आता कुठंतरी चांगलं एखादं वाळलं लाकूड बघावं. कसं? एखादं वाळलं लाकूड बघावं आणि तो लाकूड तोडून आपल्या घराशी काय करावं? घेऊन जावं. म्हणून तो बऱ्याच वेळ इकडे तिकडे काय करत बसला? फिरत बसला. पण त्याला कुठंही वाळलं लाकूड सापडाना. काय व्हाय ना? त्या जंगलात त्याला वाळलं लाकूडच सापडाना. मग तेवढ्यामध्ये त्याच्या मनामध्ये असा विचार आला, एखाद्या झाडावरती आपण जाऊन बसावं. कशावरती? एखाद्या झाडावरती आपण जाऊन बसावं आणि त्या ठिकाणी बसल्यानंतर लांबून दूरपर्यंत नजर करावी आणि एखादं लाकूड बघावं चांगलं वाळलेलं. झाडावरती जाऊन बसला मायबाप. पण तेवढ्यामध्ये जंगलामध्ये काय सगळे झाडं तोडणारे असतात का? काही काही शिकारी देखील असतात. म्हणून त्या नगरीचा राजा त्या ठिकाणी त्या जंगलामध्ये आला होता. कोण? त्या नगरीचा राजा त्या ठिकाणी जंगलामध्ये आला होता शिकार करण्याकरता. आपले सगळे मित्र बांधव, पाहुणे मंडळी, भाऊ फिऊ सगळे घेऊन कुठं आला? जंगलामध्ये आला. आणि जंगलामध्ये आल्यानंतर प्रत्येकाने त्याच्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचा नियम धरला होता. तो राजा सांगायचा, हे इकडे बघ एखादं पाखरू सापडतंय का? हे इकडे बघ एखादी शिकार सापडते का? हे तो बघ समोर एक पक्षी दिसतोय. तो पक्षी आता आपल्या बांधावरती आला पाहिजे. त्या पक्षीला आपण आता बांध मारला पाहिजे. तो पक्षी आता आपल्या हातामध्ये आला पाहिजे. हे राजाची नजर गेली त्या पक्षावरती. एक टक बांध धरला होता राजाने. ऐका बरं का मायबाप, हे एक टक बांध धरला होता. एक टक बांध धरून त्या ठिकाणी समोर धरला. समोर पक्षी उभा होता मायबाप. एक टक बांधाचा नेम धरला. एक टक बांधाचा नेम धरला. पण त्याच्या समोर फक्त पक्षी दिसत होता. पण दुर्दैव असं होतं मायबाप, समोर बांध धरल्याच्या नंतर खाली काय? समोर बांध धरल्याच्या नंतर खाली त्याच्या पायापाशी एक नाग होता. नाग काय होता? पायापाशी काय होता? नाग होता. आता नाग आल्यानंतर त्याला आनंद वाटन गाव. पण त्याची नजर त्या पक्षावरती होती, त्याची नजर त्या बांधावरती होती मायबाप. पण पायापाशी साप आला त्याने पाहिला नव्हता. पण असं म्हणतात, देव तारी त्याला कोण मारी. पण ज्या ठिकाणी हे लाकूड तोड्या गेला होता, ज्या ठिकाणी हा कोळशावाला माणूस गेला होता ना, तो समोरच उभा होता. काय? समोर पलीकडच्या झाडावरती उभा होता. त्याने दुरून नजर लावली की हे समोरचा राजा कुठेतरी एखाद्या पाखराची शिकार करण्याकरता बांध धरून बसलाय. समोर पक्षी देखील आहे, याच्या हातातला बांध देखील सुटणार आहे. पण ज्यावेळेस याच्या हातातला बांध सुटणार त्यावेळेस याला आनंद द्विगुणित होणार आहे, हो नाचू लागणार आहे. आणि कदाचित जर सापाला जर दंश झाला किंवा सापाला जर धक्का लागला तर त्या सापाचा फणा कुणाच्या अंगावरती पडणार आहे? या राजाच्या अंगावरती पडणार आहे. म्हणून धावत पळत तो कोळशावाला माणूस, तो लाकूड तोड्या माणूस त्या राजाकडे आला आणि सांगू लागला, ओ राजा जी, बोला. काय बोला दादा, बोला. त्यावेळेस त्या लाकूड तोड्याने सांगितलं, ओ ऐका, 5 मिनिटं बाजूला सरका म्हटला. हाताशी साप धरला, भिरभिर पिंगवला, लांब फेकून दिला. राजाला सांगितलं, जर मी या ठिकाणी आलो नसतो तर या सापाने तुम्हाला काय केला असता? दंश केला असता. राजाला आनंद झाला. काय झाला? राजाला आनंद झाला की आज या लाकूड तोड्या व्यक्तीमुळे, आज या कोळशावाल्या व्यक्तीमुळे माझ्यावाला जीव वाचलाय, माझ्यावाला प्राण वाचलाय. मग या व्यक्तीला काहीतरी बक्षीस आपण काय केलं पाहिजे? दिलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी राजाने सांगितलं, आता एक करा, हे लाकूड तोडे दादा, तुझ्यावाला व्यवसाय काय, धंदा काय, तू करतो का? त्यावेळेस त्या लाकूड तोडे दादाने सांगितलं, माझ्यावाला व्यवसाय लाकड तोडायचा. मग आता राजाला असं वाटलं, हा जर सोनार असता त्याला सोनं दिलं असतं, बरोबर आहे की नाही? हा जर एखादा महाराज असता त्याला टाळ पाखवाज विना दिला असता, बरोबर आहे की नाही? वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायाला वाल्या माणसाला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू देत असतात. म्हणून त्याला विचारलं, तुझा धंदा कोणता? लाकूड तोडण्याचा आहे. बरं ठीक आहे. त्यांना असं वाटलं लाकूड तोडण्याचा धंदा आहे ना, मग याचं काहीतरी चांगलं कल्याण करूयात. काय? याला जंगलात फिरण्याच्या सोयीचं काहीतरी कल्याण करूयात. म्हणून त्याला सांगितलं, आज तुझ्यामुळे माझा प्राण वाचलाय. काय झालाय? आज तुझ्यामुळे माझा प्राण वाचलाय, जीव वाचलाय ना, तर एक काम कर, आता माझ्याकडून तुला सप्रेम भेट मिळणारी आता 5 एकर वावर. किती एकर? 5 एकर वावर. ते बी आपलं काळटीचं नाही, त्या अख्ख्याही वावरामध्ये जर एक चंदनाचे झाडं असणार आहेत. कशाचे? चंदनाचे झाडं असणार 5 एकर वावर त्या ठिकाणी. मायबाप ऐका बरं का, काय? चंदनाचे झाडं असणार 5 एकर वावर त्या ठिकाणी त्या राजाने कुणाला दिलं? त्या लाकूड तोड्याला दिलं. कुणाला दिलं?
लाकूड तोडायला दिलं. दुसऱ्या दिवशी निर्णय घेतला, संपूर्ण दरबार एकत्र गोळा केला, संपूर्ण दरबार एकत्र झाला माईबाप. संपूर्ण दरबार एकत्र झाल्यानंतर राजाने सांगितलं की या लाकूड तोड्याला आपल्या पलीकडच्या एरियातलं, पलीकडच्या भागातलं 5 एकर वावर याच्या नावावरती करून द्यायचं. दुसऱ्या दिवशी 7-12 नावावरती झाला मायबाप. अरे 5 एकर वावर भेटलं होतं. घरी आला, आनंद द्विगुणित झाला होता. घरी येऊन गावातल्या सगळ्या लोकांना सांगू लागला, मला 5 एकर वावर भेटलंय, मला 5 एकर वावर भेटलंय. आणि त्या 5 एकर वावरामध्ये आता चंदनाचं झाड देखील आहे मायबाप. दुसरा दिवस उगवला, राजा राजाच्या घरी निघून गेला, लाकूड तोड्याच्या घरी निघून आला मायबाप. पण दुसऱ्या दिवसापासून दिवस असा उगू लागला की राजाने दिवसामागून दिवस गेली. आणि कालांतराने राजाला असं वाटू लागलं, काय कालांतराने राजाला असं वाटू लागलं की आपण या माणसाला 5 एकर चंदनाचं वावर दिलं होतं. काय दिलं होतं? या माणसाला 5 एकर चंदनाच्या शेतीचं वावर दिलं होतं. आज तो माणूस जर पहिला झोपडीत होता, कशात होता तो माणूस? पहिला झोपडीत होता. पण तो झोपडीत असला माणूस आता कदाचित चंदनाचं वावर दिलं म्हणल्याच्या नंतर बंगल्यात गेला असावा. त्याच्या अंगावरती सोनं नाणं हिरे माणिक मोती चढलेले असावेत. त्याचे मुलं बाळ चांगले शाळेत गेलेले असावेत. ऐका, आपण एखाद्या माणसाला चांगलं सहकार्य करतो बरं का, त्याचे मुलं बाळ शाळेत गेलेले असावेत, त्याचे मुलं बाळ चांगल्या कॉलेजवरती गेलेले असावेत. असा आनंद कुणाला वाटत होता? राजाला वाटत होता. आपण एखाद्या माणसाला कसं सहकार्य करतो? होय पनाकर महाराज, या कांद्याला आपण सहकार्य करतो, चला बायाचे लेकर बाळ शिकत येईन, चला व्हायचं काहीतरी चांगलं होईल, चला व्हायचं काहीतरी कल्याण होईल. पण त्याला त्याची किंमत आज आपण त्याला पैसे दुसरीकडे खर्चित बसावं. ऐका बरं काय मायबाप, म्हणून पैसे द्यायचं बंद केलं मी, कोणाला देतच नाही आता. ऐका बरं काय मायबाप, ऐका ऐका. त्या ठिकाणी राजाला असं वाटलं होतं की याचं आयुष्यामध्ये काहीतरी कल्याण झालं असावं. मग त्या राजाने काय केलं, निर्णय घेतला एक दिवस की आता त्या लाकूड तोड्याचे काय जायचे, घरी जायचे आणि पाहायचे की लाकूड तोड्याची किती प्रगती झाली, लाकूड तोडण्याने या वावराचा शेताचा काय फायदा घेतला, मग जाऊन बघायचं. म्हणून त्या ठिकाणी राजा त्याच्या गावामध्ये गेला मायबाप. लाकूड तोड्याच्या गावामध्ये प्रवेश केला. गावातील लोकांना विचारलं, तुमच्या गावात एक लाकूड तोड्या होता, तुमच्या गावात एक कोळशावाला होता, तर मी 5 एकर शेती दिली होती चंदनाची, तो कुठे आहे मला सापडेल का? त्याला वाटलं नवीन घरदार बांधला असेल कुठं, म्हणून विचारित गेला. ज्या ठिकाणी तो राहत होता त्याच ठिकाणी तो राहत होता. पण त्या ठिकाणी एक झोपडी होती. काय होती? झोपडी पाल लावलेलं होतं. काय आता कोळशावाल्याच घरी गेले, काचेच बंगला असेल काय, पाल लावलेला होता मायबाप. काय होता? पाल लावलेला होता. राजाला असा प्रश्न पडला की याला आपण 5 एकर चंदनाचा वावर दिलं होतं ना, हा अजून देखील पालातच आहे. काय? हा अजून देखील पालातच आहे. म्हणून राजा जवळ गेले, विचारले, हे लाकूड तोड्या दादा, मी तुला 5 एकर चंदनाची शेती दिली होती आणि तू आज देखील झोपडीमध्ये राहतोस का रे बाबा? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, राजाजी तुम्ही जे 5 एकर मला शेती दिली होती ना, ती मी आनंदाने खाल्ली. काय केली? कशी खाल्ली? आनंदाने खाते ते. तुम्ही जी 5 एकर शेती दिली होती ना, ती मी आनंदाने खाल्ली राजाजी. बरं खाल्ली पण कशी खाल्ली? खायची पण अक्कल लागती. खायला आम्ही खात होतो, खायची सुद्धा काय लागत असते माणसाला, कधी खावं, कुठं खासं, काळ वेळ असावा लागतो. मी 5ही एकर जमीन खाऊन घेतली. बरं खाल्ली पण कशी खाल्ली? त्यावेळेस तो लाकूड तोड्या सांगू लागला, आता आमचा धर्मच तो आहे म्हणे. काय धर्म? पडिले वळण इंद्रिया सकळ. आम्ही कीर्तनच करून पैसे कमवू शकतो, बरोबर आहे की नाही? तसं तो पैसे कसे कमिणार होता? कोळशे करून. काय करून? ऐका ना, मग तो राजाला सांगू लागला, हो राजाजी तुम्ही जी 5 एकर जमीन दिली होती ना, ती पलीकडच्या मळ्यातली, त्या 5ही एकर मधले मी एक दिवस 4-6 लाकडं तोडायचो, वाळले खडंग करून टाकायचो, घराशी आणायचो, मोठा जाळ करायचो, त्या जाळामध्ये चंदनाचे लाकडं टाकून द्यायचो, त्याचे कोळशे करायचो आणि मग नंतर 20 रुपये किलो विकायचो. किती? नंतर 20 रुपये किलो विकायचं. राजाने डोक्याला हात लावला, आता काय कुटाणा झाला, आता काय भाव झालाय नेमकी? अरे दादा मी तुला चंदन दिलं होतं, चंदनाची किंमत तुला कळती का? त्यावेळेस तो सांगू लागला, मला नाही कळत चंदनाची किंमत. आता कोळशेवाल्याला काय चंदन कळणार आहेत? असे बरेच कोळशेवाले, त्यांना चंदनच नाही कळले अजून. ऐका बरं का मायबाप, तो कोळशावाला सांगू लागला की मला चंदन नाही कळत. बरं एक ठीक आहे, ऐक ना, राजा सांगू लागला, तुझ्या घरामध्ये एखादा लाकूड शिल्लक आहे का? ठीक आहे मग माझ्या घरामध्ये लाकूड शिल्लक. आणि ते घरामधलं लाकूड परत हाताशी लाकूड घेतलं. मायबापाने राजा सांगू लागला, जा या पलीकडच्या गल्लीमध्ये एक चंदन घेणाऱ्याचं दुकान आहे, त्या दुकानामध्ये जा आणि हे चंदनाचा एवढा तुकडा घेऊन त्यांच्या हाताशी दे आणि विचार, हे चंदनाचं लाकूड तुम्ही विकत घेता का रे? घेता नका विचारू, विकूनच परत आहे. तो व्यक्ती चंदनाचं लाकूड घेऊन गेला. बरं का गुरुजी, चंदनावाल्याला दादा सांगितलं, दादा माझ्याकडे चंदनाचं लाकूड आहे, तुम्ही किती रुपयाला घेऊ शकता हे लाकूड? त्यावेळेस ऐका बरं का मायबाप, त्या दुकानदाराने सांगितलं, लाकूड पाहिलं, याचा अवतार पाहिला. लोक अवतार पाहून कार्यक्रम लावतात. अवतार वगैरे पाहिला, काय अवतार वगैरे पाहिला. आणि त्या ठिकाणी त्याला सांगितलं, हे तुझ्या हातातलं लाकूड मी घेईन 35,000 ते 40,000. 8 एकच आलं ना,
35 ते 40 अख्खे 5 एकर फुगले 35 नाही आले. 35 ते 40 हजाराला लाकूड येऊन एवढं लाकूड विकलं. 35-40 हजाराला लाकूड हाताशी घेतलं. मायबाप हा लाकूड तोड्या पुन्हा घरी आला आणि राजाला सांगू लागला, हो राजाजी, जे तुम्ही मला आता जे लाकूड विकायला लावलं होतं ना, ते लाकूड विकलंय 35 हजाराला. त्यावेळेस तू राजा सांगू लागला, हे दादा ऐक ना, मग जर एवढं लाकूड विकून जर तू 35 हजार कमवलेत, काय केलेत, एवढं लाकूड विकून जर 35 हजार कमवले, तू 5 एकर शेती फुकून टाकली, म्हणजे किती कमवले रे? ते म्हणलं काय नाही, 20-25 हजार रुपये आले सगळे, मी 20 रुपये किलो. लाकडा कोळशाचे काय येणार आहेत, 20-25 हजार रुपये आलेत. अरे ऐक ना, मग एवढं लाकूड विकून जर तू 35 हजार कमवलेत आणि एवढी मोठी शेती फुकून जर काय केली, तो फक्त 20-25 हजार कमी. ऐका बरं काय मायबापू, भगवंताने देखील हा आपल्याला नरदेह दिलाय, कोट्यावधी रुपयाची संपत्तीचा दिलाय. काय कोट्यावधी रुपयाची संपत्ती दिलाय. आज देखील डोळ्याचं ऑपरेशन जर करा गेले, अनुदानात केलं, त्या पिवळ्या कुपनार जर केलं तर फुकट नाही होते. पण कुणी केलेलं आहे का? मी बऱ्याच लोकांचे केले, माझ्या ध्यानात येतं सगळे. ऐका, ते जर केलं तर त्याला देखील 5-10 हजार रुपये काय होतं लागतात. साधा डोळा गेला तरी त्याला 5-10 हजार लागतात. दात पाडला तरी लाखाने पैसे लागत आहेत. काय होते, पण पुन्हा आपला आहे तसा भेटत नाही. मग देवाने सुंदर अशा प्रकारचा नरदेह दिला, कोट्यावधी रुपयाची संपत्ती. ऐका, पण लोकांना त्याची आज देखील किंमत कळालेली नाही. ऐका बरं काय मायबाप, तसं त्या लाकूड तोळ्याला कोट्यावधी रुपयाची संपत्ती दिली होती, पण त्याला त्याची किंमत समजली नाही. त्याने त्याचे काय केले, शेवटी कोळशे केले. परिणाम नंतर समजला की चंदनाचा भाव काय होता. ऐका, आपल्या देखील हा नरदेहाचा आपण काय करू नका, कोळसा करू नका. हा नरदेह भगवंताने दिलाय ना, तर याचं चांगलं सोनं करा, याचं चांगलं चंदन करा, याचा चांगला सदुपयोग करा. हेच महाराज सांगतात. जर आयुष्यात जन्म लिहून काय विचार करायचा तर हाच करा, अभंगाच्या पहिल्या चरणात. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार. करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू. नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह जाणार जगळ. क्षणोक्षणाची करावा विचार, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू. करावंत क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. हा भवसिंधू सागर पार करत असताना माणसाने क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे. महाराज सांगतात, विचार कोणता करायचा आहे तर भगवंताच्या नामचिंतनाचा करायचा आहे, भगवंताच्या सेवेचा करायचा आहे. आपल्या आयुष्यात जन्माला आल्याच्या नंतर आपल्या हातून कुणाचंही वाटोळं होऊ नये, आपल्या हातून कुणाचंही नुकसान होऊ नये. एवढं जरी तुम्ही चांगलं वागले तर तुमच्या आयुष्यात तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर रात्रंदिवस आपली देवाची पूजा करायची, देवाचं नामचिंतन करायचं, भजन पूजन करायचं, इकडे लोकांचं वाटोळं करायचं, त्यात काही मजा
नसते मायबाप. म्हणून हा जो नरदेह दिला नाही भगवंताने कशा करता दिलाय, आणि जर हा दिलेला नरदेह जर भगवंताने भजन पूजन करण्याकरता दिलाय, आणि जर हे जर तुम्ही नाही ऐकलं तर काय होईल? नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वाया. सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठल, नाहीतरी गेला जन्म वाया. ऐका माय बापू, आयुष्यामध्ये जन्माला आल्याच्या नंतर भजन पूजन करा. मी नाही सांगत जर भजन पूजन नाही केलं तर काय होईल? विसरली तया थोर झाली हानी, हरी पचातीला खाणी, पचतीला खाणी 84च्या. हो खाणी 84च्या, 84च्या, 84च्या. पचतीला खाणी 84च्या, पण कधी विसरली तया थोर झाली. आणि त्याला विसरू नका. ऐका, आणि जर त्याला जर नाही विसरले तर तुमच्या आयुष्यात काही कमी पडणार नाही. पण ऐका, आयुष्यात जन्माला आला तर भगवंताचं नामचिंतन करा. जर आमचं जर नाही ऐकलं तर काय होईल? नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं. टाळी टाळी हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं. सारं तुझ्या वाटी बा काळ बांधून राहील, सारं तुझ्या वाटी बा काळ बांधून राहील. एका जनार्दनी आमचं काय बजाईना, एका जनार्दनी आमचं काय बजाईना. पिंगळा 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 माधवारी, बोल बोली तो देखा. पिंगळा माधवारी, बोल बोली तो देखा. वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे. गदी गण बोला आम्ही वर्तमान कोटे, गदी गण बोला आम्ही वर्तमान कोटे. पिंगा ग बाई पिंगा गे, पिंगा ग बाई पिंगा. आय 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 पिंगा ग बाई पिंगा गे, पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 धागडा धिंगा गे, अवघा धागडा धिंगा गे, अवघा धागडा धिंगा गे, धागडा धिंगा गे, अवघा धागडा धिंगा गे, धागडा धिंगा गे, अवघा धाग. हे नको 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 घालू पिंगा गे, नको 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 घालू पिंगा. नको 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 घालू पिंगा. हे करोनी उचित हा करोनी उचित. प्रेम घाली प्रेम घाली प्रेम घाली हृदयात. दान मागायाच आलो, दान मागायाच, दान मागायाच आलो, दान मागायाच.
दादाचा दातवण घ्या ग कुणी दादाचा दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळा म्हणे 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 आहम वाग्या सोहम वाग्या आहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी अनमा मलारी जिवारी मल्हारी जिवारी माझा मलारी जिवारी मल्हारी जिवारी आम्ही गौरा फिरवितो तुम्ही डुगडुगू ऐका आम्ही गौरा फिरवितो तुम्ही डुगडुगू ऐका तुम्ही डुगडुगू ऐका तुम्ही डुगडुगू ऐका ऐका पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखा 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 बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा हे जरी नाही ऐकायला जर हे जर नाही ऐकलं तर महाराजांनी काय सांगितलंय सगळ्यांनी ऐकलं सगळ्याच्या पाठ पण जवळ पण कसं असते क्वांटिटी क्वालिटी संगत दाखवायला लागेल खऱ्या अर्थानं आपल्या संस्थेतील विद्यार्थी खूप गोड म्हणतात त्यांचे आवाज बसले 8 दिवस आहे सकाळ संध्याकाळी हेच चालू आहे आम्हाला पिंगळाचे तर काही नाही चालत पण अतिशय चांगले पोर आपल्या संस्थेतले आळंदीतली आपली जी संस्था आहे अशी आपल्याकडे 40-42 विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांचं फक्त संस्थेवरती नाही तर आम्हा सर्वांवरती प्रेम आहे आणि हे विद्यार्थी फक्त आज प्रेमापोटी आलेत तसे त्यांची शाळा बुडत आहे मी त्यांना आणणार नव्हतो पण पोराने सांगितलं पन्हाळकर महाराज आईचं वर्ष श्राद्ध आहे म्हणजे बघा बरं का गुरुचं 5 वेळा झालंय कधी आणि 4थ्या पोरात झालंय म्हणजे आपल्या संस्थेतील विद्यार्थी सागर महाराज मडके यांचं मागच्या वर्षी 4थ्या वर्षाला कीर्तन आपल्या आळंदीत आपल्या संस्थेवरती झालं होतं त्यावेळेस देखील महाराजांनी सुंदर अशा प्रकारचं कीर्तन केलं होतं या सर्वांचं आपल्यावरती प्रेम आहे आज आमच्या संस्थेतील विद्यार्थी असतो आपल्या हातगावचा विद्यार्थी पैलवान त्या हिशोबाने मी आणला तर मी पैलवान म्हणतो सगळ्याचे नाव आपण ठेवून दिलेले कसा पैलवान त्याच्यामुळे तो कडील उभा केलेला आहे पैलवान त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट आमचे हरिभक्त पारायण संचित महाराज आज संचित महाराज तर कीर्तन उपस्थित आहेत बरं का पाणकर महाराज पण त्यांचे आई वडील ते संपूर्ण सहकुटुंब सहपरिवार आहे जोरदार टाळी वाजवा का माहितीये का हे बघा आपल्या लेकराचं कौतुक पाहण्याकरता आईबाप जिवंत असावे लागतात आणि ते लेकराचं काहीतरी भाग्य असं आम्ही दुर्भाग्य आहे त्याच्यामध्ये पण ते लेकर काहीतरी भाग्यवान असेल कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा भगवंत जरने बाबांच्या जरने प्रार्थना करेन की भविष्यात तो देखील महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार असा दुसरं आपल्या संस्कृती छोटा म्हणजे लय छोटा धमाकू होता पण तो लय बडापैकी तो लय लहान होता म्हणजे त्याला काहीच कळत नव्हतं लयच बारीक होता त्याचं नाव पण येत नव्हतं बोलता पण येत नव्हतं 3 वर्षापासून तो आपल्या संस्थेमध्ये आमचा समर्थ दादा तो जर कधी पावली खायला लागला ना चांगले बुद्धी बंद पडतो त्याच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा आमच्या दादा आपल्या संस्थेतील विद्यार्थी ऐका महाराज मी सांगतोय तुम्हाला नाथबाबांनी सांगितलंय आयुष्यात जन्माला आल्यानंतर एकच करा देवाचं भजन पूजन नामचिंतन करा त्याच्याशिवाय तुमच्या आयुष्यात काही पर्याय नाही ऐका देवावर जर विश्वास ठेवला ऐका आम्ही आळंदीला राहतो आमच्यासारखे कित्येक तरी गोरगरिबाचे पोरं आळंदीला शिक्षण घेतात अरे नो हे नो गोरगरिबाचे कित्येक तरी 50% पोरं आळंदीत अशी आहेत की त्यांना आई वडील नाहीत अनाथ पोरं असतात अरे असं म्हणतात ज्ञानाबाई माझी अनाथाची माया ज्ञानाबाई माझी अनाथाची माया
अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची मी आळंदीसारख्या ठिकाणी आमच्यासारखी कित्येक तरी गोरगरिबाचे पोर शिक्षण घेतात आणि उभ्या महाराष्ट्रभर कथा कीर्तन प्रवचन करीत फिरतात. ऐका बरं का, आणि उभा महाराष्ट्र आमच्या पाया पडतो. ए मायबाप, महाराष्ट्र पाया आमच्या नाही पडत, तर आमच्या अंगात असलेल्या धोत्राच्या नेहरूच्या पाय पडतो. आमची ज्ञानोबरायावरती श्रद्धा आहे, विश्वास आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, आपुलकी आहे. म्हणून ज्ञानोबरायांची कृपा आमच्यावरती, ती कुणावरती पण नाही होत बरं का. ज्ञानोबरायांची कृपा व्हायला पण सुद्धा काहीतरी आयुष्यात काहीतरी पुण्य असावं लागतं. ऐका, कधी जर आळंदीला आली तर ज्ञानोबरायांच्या समाधीवरती डोकं ठेवा, तुमच्या आयुष्यात दुःख नाहीसं झाल्याशिवाय राहणार. ज्ञानोबा म्हणून सांगतोय, आज देखील ज्ञानोबरायांची समाधी आपल्या डोळ्यासमोर घ्या आणि अंतकरणातून फक्त एवढंच म्हणा, तुझ्या समाधीच्या पुढं उभ आभाळ वाकल, तुझ्या ज्ञान तेजा पुढं चंद्र सूर्य फिक झालं, घुमला गजर आभाळी ज्ञानराज माझी माऊली, ज्ञानराज माझी माऊली. ही ताकद त्या ज्ञानोबरायांच्या समाधीमध्ये. म्हणून आयुष्यात जन्माला आलात तर देवाचं भजन पूजन नामचिंतन करण्याचा प्रयत्न करा, तुमच्या आयुष्यात काही कमी पडणार नाही. इथं सर्वांनी जोरदार भगवंताचं भजन करायचंय. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. म्हणून आयुष्यात एकच करा. महाराज सांगतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. बरं, हा भवसिंधू पार करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे आपण भगवंताचं नामचिंतन केलं. दुसरी गोष्ट, बरं क्षणाक्षणा विचार काय करायचा आहे, तर हा जो नाशिवंत देह आहे, काय हा जो नाशिवंत देह, हा एक ना एक दिवस तुम्ही आम्हाला काय करायचंय, सोडून द्यायचं. काय करायचंय, नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ, सावधान घडो घडी काळ, वाट याची पाहे. म्हणून आहे तोपर्यंत एकमेकाशी प्रेमाने वागा गड्यानो. काय करा, एकमेकाशी प्रेमाने वागा. हे बघा, हे महाराष्ट्राचं एक दुर्दैव आहे. एक भाऊ एका भावाला बोलत नाही, एक भाऊ एका भावाला बोलत नाही, एक बहीण एका भावाला बोलत नाही, एक सासू एका सुनेला बोलत नाही, एक सून एका सासूला बोलत नाही. ऐका, या महाराष्ट्रातील माणसं होतात. ज्ञानोबा तुकोबारायांच्या विचारांचे वारसदार आपण आहोत. अरे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातील माणसं आपण आहोत. मग माणसंच माणसाला का बोलत नाहीये, माणसंच माणसांसोबत का वैरत्व धरवतात. ऐका बरं का, आयुष्यातून गेलेली माणसं पुन्हा परत भेटत नसतात दादा. एकदा आयुष्यातून गेलेली माणसं पुन्हा भेटत नसतात. ऐका, म्हणून आहे ना तोपर्यंत एकमेकाशी प्रेमाने वागा, जिव्हाळ्याने वागा, आपुलकीने वागा. ऐका, आज जी आपल्यातून गेल्यात, अरे कोट्यावधी रुपये दिलं, जी परत येते का, गेलेली व्यक्ती परत येईन का. आपल्या आयुष्यातून प्रत्येकाच्या आयुष्यातून एक एक व्यक्ती असते, ती गेलेली व्यक्ती परत भेटते का, नाही भेटणार ना. मग आहे तोपर्यंत एक करा, एकमेकाशी चांगलं बघा. काय करा, एकमेकांना वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा, वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा. माझ्या भावा बहिणीनो, माझ्या भावा बहिणीनो, तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा. वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा. आयुष्यात कुणाशीच वैर करू नका, आयुष्यात कुणाशीच राग धरू नका, कुणाशी भांडण करू नका. कारण गेलेली माणसं आयुष्यात पुन्हा कधीच भेटत नसतात. म्हणून महाराज सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ, सावधान. मग नाशिवंत देह हा एक ना एक दिवस जाणार आहे ना. मग आहे तोपर्यंत काय करायचं, संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, सावधान. झालंय आपलं कीर्तन, संपलं आपलं कीर्तन. खऱ्या अर्थाने आज ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने तुम्ही आम्ही सगळे सूर्य आप्तइष्ट या ठिकाणी जमलेलो आहात, ते आमच्या मातोश्री यमुनाबाई पन्हाळकर यांचं आज 5वं पुण्यस्मरण आहे. खऱ्या अर्थाने बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडी. त्यांच्या आयुष्यात काहीतरी पुण्य केलं असावं त्यांनी. त्या महादेवाच्या निस्सीम भक्त होत्या. काय त्यांच्या आयुष्यात काहीतरी त्यांनी पुण्य केलं असावं. म्हणून आज 5व्या ही पुण्यस्मरणाला ज्ञानदाने, अन्नदाने, कीर्तने, भजने, नामचिंतने हे कुणाच्याही नशिबात नसतं. काय
याला काहीतरी भाग्य असावं लागतं, याला काहीतरी पुण्य असावं लागतं, त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं कर्म केलं असं, चांगलं पुण्य केलं असं. म्हणून आज या ठिकाणी 5व्याही पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या चिरंजीवानी, त्यांच्या संपूर्ण पालकर परिवारांनी, त्यांच्या सर्व पाहुणे मंडळींनी एकत्रित येऊन हा सोहळा या ठिकाणी उभा केला. दादांनी सांगून जाईन, जोपर्यंत आपल्या आयुष्यात आपले आईबाप जिवंत आहे. बघा, आईबाप सांगायचा काय माझा धंदा नाही देऊ, काय धंदा नाही बरं का सुद्धा. मामा बऱ्याच लोकांना असं वाटतं महाराज लोकांचा आईबाप सांगायचा धंदा झालाय. काय झालंय? धंदाने अजून पण 5 तास बोलू शकतो, तेवढी क्वालिटी आली आपल्यात आता. बऱ्याच लोकांना असं वाटतं की महाराज लोकांचा आईबाप सांगायचा धंदा झालाय, पण धंदा नाही. जर आम्ही जर आईबाप जर सांगितले नसते ना, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात एक वृद्धाश्रम करावं लागलं असतं. काय करावं? वृद्धाश्रम करावं. आईबाप जिवंत तोपर्यंत जीव लागा. ज्याला हात नाही ना त्याला विचारते हाताची किंमत, ज्याला पाय नाही ना त्याला विचारते पायाची किंमत, ज्याला डोळा नाही ना त्याला विचारते डोळ्याची किंमत. ज्याच्या आयुष्यात बाप नाही ना त्याला विचारते बापाची किंमत, त्याच्या आयुष्यात आई नाही ना त्याला विचारते आईची किंमत. तुमच्याकडे सोनं नाणं धन दौलत गाडी माडी सगळं काय असेल, जर तुमच्या आयुष्यात जर आज जर घरात तुमची जर माय जिवंत नसेल, तुमच्या घरात जर तुमची आई जर जिवंत नसेल, तर तुमची कोट्यवधी रुपयाची संपत्ती सुद्धा फिकी त्याच्या पुढे. का तर स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकाऱ्यानंतर म्हणावं लागतं, जिस्म तो होता है अरे पर जाह नाही होती, अरे उनसे पूछ यारो जिनकी मां नाही होती. ज्याच्या आयुष्यातून आई जाते ना त्याला विचारा त्यात आईचं दुःख किती असतं. आई वाचून याले कराची दशा जीवाची तळमळते खरी आईची माया, ज्याला आई नाही त्याला कळते खरी आईची माया, ज्याला आई नाही त्याला कळते. आपल्या आईला कधी दुःख देऊ नका, आपल्या आईला कधी त्रास देऊ नका, आपल्या बापाला कधी चुकीचं समजू नका. ऐका, आम्ही सांगतो याचं कारण एक, ज्यावेळेस मी लहान होतो, ज्यावेळेस महाराज देखील लहान होते, आमच्या आयुष्यातील आई निघून गेली. काय आमच्या आयुष्यातील आई निघून गेली, त्यावेळेस समजलं आई आयुष्यात किती महत्त्वाची असते. आज उभ्या महाराष्ट्रभर आम्ही कथा कीर्तन प्रवचन करीत फिरतो. काय करतो? उभ्या महाराष्ट्रभर आम्ही कथा कीर्तन प्रवचन करीत फिरतो, पण जे प्रेमाने हात असतो ना आईच्या अंगावरती फिरणार, हे माझं पोरग कीर्तनकार झालं, हे माझ्या पोराने 4 व्हीलर गाडी घेतली, माझ्या पोराने घरी घेतलंय, ही सांगणारी जी माय घरात असते ना, ती आज माय घरात जिवंत नाही. तुमच्या घरात आई जिवंत आहे, तुमच्यावली त्या आईला दुःख देऊ नका गाड्यानं, त्या आईला त्रास देऊ नका. जोपर्यंत आहे ना तोपर्यंत किंमत तुम्हाला कळणार नाही, पण ज्या दिवशी तुमच्या आयुष्यातली आई जाईल ना, त्या दिवशी आई किती महत्त्वाची आहे तुम्हाला समजेल. म्हणून आई वडिलांना कधी दुःख देऊ नका. दुसरी गोष्ट, भावाभावात कधी भांडण करू नका, एकमेकासोबत प्रेमाने जिव्हाळ्याने आपुलकीने वागा. आज या ठिकाणी येण्याचा योग आला. खऱ्या अर्थाने आळंदीला जर कधी आलात तर आळंदी येथे आपल्या सर्वांची या कांदीचीच नव्हे संबंध महाराष्ट्रातील प्रत्येक आपल्याला सहकार्य करणाऱ्या माणसांची बरं का. आमचे वडुल्याचे काका देखील या ठिकाणी, काकांचं लय नितांत प्रेम महाराजांवरती संपूर्ण असते मंडळी आलेले. आणि या ठिकाणी आज आल्याच्यानंतर समजून आळंदीला जर कधी आला तर आळंदी या ठिकाणी आपली संस्था आहे श्री सद्गुरू विश्वासानंद महाराज आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था. यामध्ये 50% लोक आदिलेत राहिले, लोक निंदा कार्तिकेली यावं असं निमंत्रण देऊन जातो लगेचच बरं का. आळंदीला जर आले तर आपली संस्था जाताना एक सांगून जाईल, अरे भूल से अगर कोई भूल तो भूल समझ कर भूल जाना, भूल से अगर कोई भूल हुई तो भूल समझ कर भूल जाना, भूलना सिर्फ हमारी भूल को, कहीं हमें मत भूल जाना, कहीं हमें मत भूल जाना. हे जितनी मेरी तारीफ की उतनी तो मेरी औकात नहीं. काय आपली औकातच नाही ती. जितनी मेरी तारीफ की उतनी तो मेरी औकात नहीं. ये तो कृपा है ज्ञानेश्वर भगवान की, मेरी माँ की और मेरे बाप की और विश्वासानंद बाबा की, वरना मुझ में ऐसी कोई बात नहीं, मुझ में ऐसी कोई बात नाही. सेवेला पूर्ण सांगून जाईल. कळत नकळत जर एखादा शब्द चुकीचा गेला असेल, अप गेला असेल तर तो माझा मला परत करा. जे काही योग्य असेल, चांगलं असेल ते गुरुवारांचे समजून ग्रहण करा. या ठिकाणी जाताना पुन्हा एकदा सांगून जाईल, आपल्या आयुष्यात आई वडिलांची सेवा करा, इतरांची प्रेमाने वागा, जिव्हाळ्याने वागा, आपुलकीने वागा. का तर शेवट महाराज सांगता, तू का म्हणे इह लोकीच्या व्यवहारी आणि नका डोळे धुरे. असं समजू नका मला पाहणारं कोण नाही, बोलणारं कोण नाही. जर तुमचं जर कर्म जर आज चुकीचं असेल तर वरतून भगवंत सगळं पाहत असतो. म्हणून सर्वांना विनंती करेन, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारी नका डोळे धुरे भरून राहू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. राम कृष्ण हरी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हे ज्ञानेश्वर जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, करा क्षमा